6व्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे. रोहित शर्मा कमबॅक करतो या मॅच मध्ये. शुभमन गिलचं देखील कमबॅक आहे आणि अश्विनला देखील संघात स्थान मिळालेलं आहे. वॉशिंग्टन सुंदर बाहेर गेलाय, ध्रुव जुरेल बाहेर गेलाय, त्याचप्रमाणे देवदत्त पडिक्कलला या मॅच मध्ये प्लेइंग 11 मध्ये जागा मिळालेली नाही. ऑस्ट्रेलियाने देखील एक बदल केलाय. हेझलवूडच्या जागेवर स्कॉट बॉलंडला संघात घेतले आणि त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली देखील आहे. तर त्या मॅचचे अपडेट देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मात्र सध्या पुन्हा एकदा येऊयात आपल्या स्वर्गीय पंडित स्मृती चषक 2024 नांदकर या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेकडे. आणि आता वेळ झालेली आहे समालोचन कक्षामध्ये परिवर्तनाची. खरं तर माझा स्पेल एकदम शॉर्ट होता काही हरकत नाही, ॲडजस्टमेंट होत राहतील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील. परंतु तत्पुरता मी थोडी विश्रांती घेतोय आणि आता मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे सहकारी समालोचक मॅन फ्रॉम मुरबाड दीपवीर बिराडे यांना. वेलकम दीपवीर. गरज सर एक्स्ट्रा प्लेअर दोन्ही टीमचे पाठवून द्या, कॅप्टनला रिक्वेस्ट आहे. पायेगावचे उद्योजक धनंजयजी मुकादम साहेब क्रीडानगरीमध्ये नुकताच उपस्थित झालेत. साहेबांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती आयक्यूरा स्पोर्ट्स नांदकर आयोजित स्वर्गीय पंडित स्मृती चषकाच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. धन्यवाद अजयजी घरत. उपस्थित सर्वांचं स्वर्गीय पंडित स्मृती चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. सामना सुरू होतोय मैदानामध्ये. आपण बघत आहोत देवा स्पोर्ट्स पाये आणि त्यांच्या विरोधात RD11 किरवली या दोन टीमच्या दरम्यान लढत. मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त तुफानी पाठला करण्यात आला होता. जणू काय एक्सप्रेस वे वरती वेगवान जलद पाठलाग धावफलकाचा आपण करताना पाहिला अवघ्या 2 षटकात. तो म्हणजे संघ नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडा. आणि सध्या मैदानावरती निर्णायक लढत आजच्या पहिल्या उद्घाटनीय दिवसातील तिसरी सुरू होत असताना याच विभागातील 2 बलशाली संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळत आहेत. झरीमरी स्पोर्ट्स पाये आणि त्यांच्या विरोधात RD11 किरवली या दोन टीमच्या दरम्यान मॅच आपण बघत आहोत. सामना सुरू होतोय. रिक्वेस्ट आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमला इमिडिएटली सामना स्टार्ट करा. 11:34 हे स्थानिक वेळ आहे. बरोबर 11:35 कुठल्या परिस्थितीत या सामन्याचा पहिला बॉल पडायला हवा. पावप्लेचा षटक. पारंपरिक जोडी मैदानावरती गोरख आणि त्यांच्यासोबत आपण बघत आहोत जितूला. गोलंदाजीसाठी पाहिलं तर पावप्लेचं पहिलं षटक. नितीन बॉलिंग मार्कवरती. सामना सुरू होतोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. पहिला बॉल डिफेन्सिव्ह स्ट्रोक. बॉलची लाईन पाहिली, लेंथ पाहिली, फक्त सन्मान देत असताना पहिला बॉल कॉन्फिडन्सली मिडल ऑफ द बॅट करण्यात आलेला आहे. धाव जरूर आली नाही, मात्र ॲज अ बॅटर जेव्हा पहिला बॉल तुम्ही बरोबर मिडल ऑफ द बॅट घेताय तुमच्याकडे कॉन्फिडन्स येतो आणि त्याची ग्रोथ देखील होताना तुम्हाला या मॅच मध्ये डेफिनेटली आता पाहायला मिळेल. पहिला चेंडू डॉट त्या ठिकाणी नितीनचा. ऑन साइडला थांबले, पॉज घेतला आणि तदनंतर वळवण्यात आला मिडविकेट सीमा पार. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. बॉल जाईल एका टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. येतोय तो चौकार. सांघिक धावफलक आणि त्याचबरोबर वैयक्तिक खातं देखील या मॅच मध्ये खुलं करण्यात आलेलं आहे. बंडूदादा मांडेकर नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झाले. दादांचं स्वागत आहे. दादांना विनंती आहे या पण व्यासपीठावरती स्वर्गीय पंडित स्मृती चषकाच्या निमित्तानं आपलं देखील मनपूर्वक हार्दिक ससने सरचे स्वागत. त्याचबरोबर संतोषजी डाके देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील वेलकम आहे. या पण व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक स्वागत आहे स्वर्गीय पंडित स्मृती चषकाच्या निमित्तानं. फुलटॉस बॉल स्विच हिटसाठी अपील आउट करण्यात आलं होतं, मात्र पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप. कन्फर्मेशन सिग्नल आपण बघत आहोत त्या ठिकाणी संजय सुतार सरांकडून देण्यात आलेला आहे. लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल धावासंख्या सिंगलच्या जोरावरती आपण बघत आहोत. सध्या पोहोचते पुढे ती 5 या आकड्यावरती. 5-1 बोर्ड. मागच्या 2 मॅचेस मध्ये गोलंदाजी फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये कामगिरी चांगली आपण पाहिलेली आहे विजेत्या संघांची. ही खेळपट्टी म्हणजे खेळाडूंसाठी नंदनवन आहे. फक्त तुमच्याकडे ती क्षमता हवी, ती कॅपॅसिटी हवी. थांबले, बॅकफुटवर आले, लेट कट, स्लॅश केला चेंडू. शॉर्ट थर्ड बॅलला बॅटअप करण्यात आलेला आहे. बॅटचा चेहरा आपण बघत आहोत फक्त खुला करण्यात आला होता. बॉलच्या गतीचा वापर करत असताना खेळण्याचा प्रयत्न, लेट कट करायचा होतं, स्लाइस होत असताना खेळण्याचा प्रयत्न.
हवं तसं चांगलं टायमिंग करू शकले नाहीत. शॉट थर्डमॅनला बॅकअप करण्यात आलं, मिळाली ती अवघी 1 धाव आणि सिंगल धाव्यासोबत सलामीवीर जितूचं इंडिव्हिज्युअल अकाउंट आपण बघत आहोत खुलं झालेलं आहे. धावसंख्या सिंगलच्या जोरावरती पोहोचली पुढे, ते आतापर्यंत 6 या आकड्यावर. स्टील 2 टू गो. शफल झाले तर नंतर ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट, चांगला फटका पाहायला मिळतोय. सफल स्ट्रोक, बॉल जाईल स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 बॉल स्टोर युरोप, 4 धाब्यांसाठी चौकार. गोल्डी क्रिकेटर, एक्सपिरियन्स कंटेंडर फ्रॉम RD11 किरवली, त्यांच्याकडे अनुभवाचं भंडार आहे आणि सध्या या मॅच मध्ये ते शोकास देखील होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक्सपिरियन्स इज अ गुड टीचर असं म्हटलं जातं. अनुभव हा सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम गुरु असतो आणि या उक्तीप्रमाणे या मॅच मध्ये सध्या क्लास फलंदाजी सुरू आहे, दर्जेदार फलंदाजी सुरू आहे. सलामीवीर बॅटर गोरखच्या माध्यमातून. धावसंख्या 4 सरकते पुढे, 10 ऑन बोर्ड. सध्याच्या घडीला धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत 10. स्टील 1 टू गो. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय, बॉल पाठवलाय सीमारेषेच्या दिशेने. मात्र फिल्डिंग देखील तितक्याच ताकदीची आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटलं होतं अजय गरज सर बॉल सहजरित्या सीमा पार होईल, मात्र काहीतरी व्यत्यय निर्माण झाला. हवेच्या प्रवाहानं बॉल थोडा आतमध्ये आला आणि सरते शेवटी चांगलं जजमेंट, बॉल फिनिश झाला नाही. आली आहे विकेट. पहिलं षटक संपलं, 10ला 1 लॉस. बॅटिंग करणारा संघ आपण बघत आहोत RD11 किरवलीला बसलाय. झटका पहिला. शॉट कॅमिओ त्या ठिकाणी समाप्त झाला सलामीवीर गोरखचा. यानंतर नेक्स्ट मॅच इन ऍक्शन. याच विभागातील 2 ख्यातनाम संघ आपल्याला पाहायला मिळतील. मॅच नंबर 4 मध्ये आपल्या समोर असतील श्री गणेश लोनाड आणि त्यांच्या विरोधात जयनमान गवे. दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, जसं पहिलं सत्र संपेल मिड इनिंगच्या दरम्यान आपण टॉससाठी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. लोनाडचा संपूर्ण संघ उपस्थित झालेला आहे. स्वर्गीय पंडित स्मृती चषकात लोनाड क्रिकेट संघाचं मनपूर्वक स्वागत आहे. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, फुल टॉस होता, फुल टोल वसूल करायचा होता, मात्र बॉल फिनिश झाला नाही. मिड विकेटला चांगलं जजमेंट फिल्डरचं, अगदी सीमारेषेच्या नजीक त्या ठिकाणी क्वालिटी ऑफ फिल्डिंग आपण पाहिली. चांगला झेल संपादित करण्यात आला आणि सध्याच्या घडीला आपण बघत आहोत धावसंख्या पहिल्या षटकांती 10 या आकड्यावर. लॉस ऑफ 1 विकेट. गणेश 11 लोनाड हा संघ नेक्स्ट मॅच इन ऍक्शन असेल. चला स्पीडअप करा थोडं. फिल्डिंग करणारा संघ जरी मरी स्पोर्ट्स पाय पहिल्या डावमध्ये बॅटिंग करतो, तर फिल्डिंग करताना आपण बघत आहोत याच विभागातील संघ RD11 किरवली. यस, किरवली बॅटिंग आहे. महत्वपूर्ण सामना सध्या सुरू असताना पहिल्या षटकामध्ये 10 बनवलेले आहेत. न्यू बॅटर आपण बघत आहोत प्रशांतला, टॉप ऑफ द ऑर्डर 3ऱ्या क्रमांकावरती. स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत सलामीवीर जितूला. निर्णायक दुसरं षटक. पहिला चेंडू बॅकफुटवर थांबले, तदनंतर पॉज अँड एक्झिक्यूट पूल करण्यात आलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा कन्फर्मेशन सिग्नल. 1 बाउन्स टू युरोप. जितूच्या बॅटमधून जोमदार सुरुवात, चौकार. डावाचा 3रा चौकार आपण बघत आहोत जितूच्या बॅटमधून येत असताना. स्वागत झालेलं त्या ठिकाणी महत्वपूर्ण निर्णायक दुसऱ्या षटकात निखिलचं. पहिल्या बॉलवरती रन स्कोर करण्यात आलेले आहेत त्या ठिकाणी. 4-4च्या मदतीने धावसंख्या आपण बघत आहोत पोहोचले पुढे 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. ऑन साइडला बिगिट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. अलंग टू द कार्पेट बॉल ट्रॅव्हल होतो. मिड विकेटला फिल्डर बॅकअप करण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. तोपर्यंत मिळेल ती फक्त एक सिंगल धाब्याच्या जोरावरती. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे मार्गस होत असताना बॅटिंग करणाऱ्या RD11 किरवली क्रिकेट संघाची एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा धावफलकावरती. स्वर्गीय पंडित स्मृती चषकाचं हे दमदार पर्व आणि दमदार पर्वातील आजचा निर्णायक महत्वपूर्ण पहिला दिवस. मॅच नंबर 3 सध्या आपल्या समोर. जरी मरी स्पोर्ट्स पाये आणि त्यांच्या विरोधात RD11 किरवली या 2 टीमच्या दरम्यान. बोलस बॅक ड्राईव्ह, रन इथे मिळणार नाही. बॅकअप करण्यात आलेले स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण बघत आहोत गोलंदाज निखिल कडून.
व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न, गॅप एक्झिक्यूट करता आली नाही. त्या ठिकाणी बॅटर प्रशांतला निर्धाव चेंडूची सांगता. कमी गती, चेंज ऑफ पेस, पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. सेकंडचा कॉल करत होते, मात्र बॅकअप डीप मधून करण्यात आलेले मानस होतं, मात्र धाडस झालं नाही. अदरवाईज रनआउटचा चान्स देखील नाकारता आला नसता. मिळणारे ती अवघी एक धाव आणि सिंगल धाव्याच्या जोरावरती धावासंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे वाटचाल करत असताना बॅटिंग करणाऱ्या RD11 किरवलीची सध्या पोचते पुढे. ती 16 या आकड्यावर, 16 ऑन बोर्ड. स्टील 2 टू गो. थांबले, पॉज घेतला, तदनंतर पूल केलाय. परफेक्ट गॅप मध्ये बॉल निघून जाईल. काऊ पेसला पहिल्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. वर्मॉस वरती रोप. आणखीन एक दमदार चौकार बॅटर जितूच्या बॅटमधून. या 4 धावा. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे मार्गस्थ होत असताना, उंचवडी घेत असताना, फ्लाय होत असताना बॅटिंग करणाऱ्या RD11 किरवली क्रिकेट संघाची सद्यस्थितीला 20 या आकड्यावरती. एक बॉल अजूनही बाकी आहे. मागच्या मॅच मध्ये अवघ्या 2 षटकात रनचेस करण्यात आलं होतं. नक्षत्र एंटरप्राइजेस ज्युनियर चौदरपाडाकडून डिफेन्सिव्ह स्ट्रोक यॉर्कर, अगदी संधीच दिली नाही, फलंदाजाला सन्मान देण्यास भाग पाडलं. क्रिकेटमध्ये नेहमीच 2 गोष्टींचा ऑलवेज रिस्पेक्ट तुम्हाला पाहायला मिळेल. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर आणि त्या सोबतीनं परफेक्ट यॉर्कर, ते चित्र या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळालं. षटकाची सांगता ओव्हर नंबर 2 सांगेल कंप्लीट. महत्वपूर्ण 2 षटकात फलंदाजी करत असताना 10.00 धाव्याच्या धावगतीनं 20 धावा उभारलेल्या आहेत. RD11 किरवलीनं एक गडी जरूर बाद झालाय, मात्र सध्या दुसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप बिल्डअप करत असताना आपण बघत आहोत सलामीवीर जितू आणि त्याची सोबत देत आहेत त्या ठिकाणी बॅटर प्रशांत. फिल्डिंग इमिडिएटली सेट करा क्षेत्ररक्षण करणारा संघ. अर्थातच जरीमरी स्पोर्ट्स पाय थोडं फास्टली केला. धावसंख्या आपण बघत आहोत 20 ऑन बोर्ड. मुक्तेश येतात गोलंदाजीसाठी. निर्णायक डावाचं षटक तिसरं सध्या सुरू होत असताना 4 षटकांसाठी एकाच एंडचा वापर आपण बघत आहोत या संपूर्ण स्पर्धेमध्ये करण्यात येत आहे. अर्थातच कॉम्बॉक्स एंडचा वापर आपण करत आहोत. वीस धावा दाफलकावरती षटक 2 संपलेले आहेत. तिसऱ्या षटक बॉलिंग मार्कवरती आपण बघत आहोत मुक्तेशला. आउटफील्ड मध्ये बॅकअप ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्टेड करण्यात आलेला आहे. पहिला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. मिस्टर 360 स्टाईल. बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायर सिग्नल. इट्स आउट ऑफ द पार्क. सीमारेषेची अगदी समांतर फटका. सुपर पॅरलल फटका. सुपर डुपर हिट स्ट्रोक. सिक्सर. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पुढे फ्लाय होत असताना 26 धावा याचबरोबर धावफलकावरती. महत्वपूर्ण निर्णायक तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकात स्वॅगचे स्वागत करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी गोलंदाज मुक्तेश कडून. धावसंख्या 26. काउंटर अटॅक आपण बघत आहोत सध्या प्रशांत कडून करण्यात आलेल्या पहिल्या चेंडूवरती. दुसरा बॉल लॉफ्ट केला. थोडासा वाइडिश पण सेफ फटका. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून चाललाय. पहिल्या बाउन्स वरती सीमा पार. कव्हर्सला एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. क्लास होता, दर्जा होता, गुणवत्ता होती या फटक्यामध्ये. भिवंडी परिसरातील क्रिकेटच्या दर्जाची चौकार. चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या 30 आकड्यावरती. मागच्या 2 षटकात 10.00 धाव्याची धावगती होती. अजय सर मात्र या षटकात धावफलकाला गती देण्याचा प्रामाणिक प्रयत्न सध्या सुरू आहे तो बॅटर प्रशांतचा. आणि पारदर्शक फटके सध्या त्याच्या बॅटमधून येत आहेत. बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी इमिडिएटली बॉल पोचवा. धावसंख्या आपण बघत आहोत 30 या आकड्यावरती. 30 ऑन बोर्ड. 5 बॉल रिटर्न आला एससीडीज. त्या प्रेक्षकांचा देखील आपण आभार व्यक्त करूयात ज्यांच्या वतीने या स्पर्धेला सहकार्य झालेलं आहे. आणि स्पेशली बॉल देखील आता हा या चालू सामन्याच्या मैदानामध्ये रिटर्न करण्यात आलेला आहे. थँक्स अ लॉट. धावा 30. 4 जे बोन सध्या फलंदाजी सूर्य प्रशांतची. ऑन साइडला बेगीट करण्याचा प्रयत्न. बॉल थोडा खाली राहिला. सबमरीन डिलिव्हरी जो बाउन्स अपेक्षित होता प्रशांतला तो बाउन्स या बॉलवरती मिळाला नाही. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न तो फसलेला आपण बघत आहोत. आणि सरदे शेवटी तिसऱ्या चेंडूवरती गोलंदाजांनी सुटकेचा मुकला श्वास सध्या सोडला. धावा 30 आहेत.
हा निर्णायक निर्धाव चेंडू आपण बघितला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न मिस टाइम. आउटर एज बॉल मागे चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंटचे फिल्डर पोचले जरूर इनफिल्ड मध्ये, मात्र थोडी त्रेडा टिरपीट त्या ठिकाणी उडाली. बॅकअप करण्यात आला नाही कॅज्युअल अप्रोच फिल्डर कडून, जोपर्यंत परतावा केला जाईल 2 धावेमध्ये. धावसंख्या 2च्या सोबतीने आपण बघत आहोत. सध्या पोहोचले पुढे 32. आतापर्यंत 32 आहे आकडाभर. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत महत्वपूर्ण निर्णायक तिसऱ्या षटकाचे. स्टील 2 to go. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला समोर. डाऊन दी ग्राउंड. स्वीट साऊंड. अगदी आमच्या समालोचन कक्षेला दिलेली ही सलामी, ही मानवंदना, हे अभिवादन जितूच्या बॅट मधून येतोय, प्रशांतच्या बॅट मधून येतोय. हा महत्वपूर्ण फटका षटकार. ती 38 12.67 धावेची धावगती सध्या धावफलकावरती मेंटेन करत असताना पायगावचे उद्योजक उमेशजी मुकादम साहेब क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले. साहेबांना विनंती आहे, या पण मुख्य व्यासपीठावरती एक्युरा स्पोर्ट्स नांदकर आयोजित स्वर्गीय पंडित स्मृती चषकात आपलं देखील मनपूर्वक स्वागत. अंतिम षटक गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत. यज्ञेशला पहिला बॉल त्याचा अगदी चांगल्या टप्प्यावरती लाईनला भेदत असताना प्रश्न विचारण्यात आला होता फलंदाजाला आणि उत्तर नव्हतं. निर्धाव चेंडून आपण बघत आहोत. महत्वपूर्ण 4थ्या षटकाची सुरुवात करण्यात आलेली आहे. मागच्या षटकामध्ये एक्सपेन्सिव्ह राहिले होते. ओव्हर नंबर 3 मध्ये मुक्तेश. सो आता यज्ञेश कडून इकॉनॉमिकल कामगिरीची अपेक्षा आहे. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर आहे. जरीमरी स्पोर्ट्स पायचा फुल टॉस पायामध्ये होता. ऑनसाइडला टर्न करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने उंची जास्त गाठली, लांबी कमी. क्षेत्ररक्षक मिडविकेटला बॉलच्या खाली पोहोचले. दिली झेलची हमी. दुसरा धक्का बसतोय 38 वरती. RD11 किरवलीला फलंदाज बाद. हॅलो चिक 38 या आकड्यावरती सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. विसावा घेत असताना हे धावफलक बॅटिंग करणाऱ्या RD11 किरवलीचं. मैदानामध्ये आता दाखल होत आहेत RD अर्थातच राकेश दिगाडकर, ज्यांच्या नावाने या संघाची ओळख आहे या ग्रामीण बेल्ट मध्ये. ते सध्या बॅटिंग साठी स्ट्रायकर एंडला आपण बघत आहोत. RD अर्थातच राकेश. धावा 38. 4 चेंडू अजून बाकी आहेत. मागच्या 18 धावेसंख्येचं षटक दोन्ही बॅटरने घेतलेल्या मेहनतीवरती 2 बॉलमध्ये तर पाणी फिरलंय गोलंदाज यज्ञेशनं. पहिला बॉल इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फुलर लेन बरोबर टॉस झाला आणि लेग स्टिकला धडक मारली आहे. त्रिफळाचीत यष्ट्या उद्ध्वस्त. RD गेल्या पावली माघारी. हा तिसरा धक्का. तू चल में आया अशी परिस्थिती सध्याच्या घडीला आपण बघत आहोत. जशी प्रशांतनं साथ सोडली या मॅच मध्ये आपण बघत आहोत. सध्या डाव कोलमडलाय फलंदाजी करणाऱ्या RD11 किरवलीचा. मागच्या तिसऱ्या षटकात 18 धावा जरूर आल्या, मात्र या षटकात इफेक्टिव्ह गोलंदाजी आपण बघत आहोत ती गोलंदाज यज्ञेश कडून. ॲक्युरेसी विथ कंट्रोल, व्हेरिएशन चांगले, विविधता चांगली आहे, वैविध्यपूर्ण कामगिरी सध्या अंतिम निर्णायक षटकात डेथ ओव्हर मध्ये तो करत असताना टीमचा डेथ ओव्हर स्पेशलिस्ट बॉलर मी काय याचं मूर्तिमंत प्रात्यक्षिक उदाहरण सध्या तो त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून सादर करत असताना 3 बॉल त्याने टाकलेत. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर लागोपाठचे 2 विकेट. ऑन हॅट्रिक संधी आता त्याला निर्माण झाली आहे विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. ऑन साइडला फटका दत्ताच्या बॅट मधून फसला की काय, फिल्डरचा प्रयत्न सुरू होता. सरते शेवटी अंतिम क्षणाला दुविधा मनस्थिती त्याच्या समोर होती. झेल पकडायचा की बॉल अडवायचा अशा स्थितीत त्यानं पसंती दिलेली आहे. ती बॉल अडवण्याला तिसऱ्या धावेचा कॉल त्या ठिकाणी करण्यात आला. फलंदाज आहे धावचीत आणि आपल्या मॅनेजमेंट कमिटीच्या व्हॉलेंटियरचा निर्णय आलेला आहे. क्लीन अँड क्लिअर सेव्ह. फलंदाज होईल धावचीत. याचबरोबर बसेल हा धक्का चौथा 40 वरती RD11 किरवलीला. निखिल होते त्या ठिकाणी, ज्यांच्या वतीनं क्षेत्रक्षणामध्ये नेत्र दीपक नयनरम्य कामगिरी आपण बघत आहोत.
ग्रामीणचं स्टँडर्ड जपणारं क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन, मात्र तरी देखील पंचांनी टेक्निकल टीमची मदत आता घेतलेली आहे. सिटीज पंचांचा कन्फर्मेशन कॉल आपल्यापर्यंत पोहोचलाय. एक्झॅक्टली आता पाहिलं जाईल विथ द हेल्प ऑफ आवर टेलिकास्ट टीम ऑफिशियल ऑपरेटर, आणि तदनंतर जो काय निर्णय असेल तो ऑन स्क्रीन असेल. DRS कुठल्याही टीमला अवेलेबल नाहीये, मात्र पंचांना जर एखादा डिसिजन टफ आणि डाऊटफुल वाटला, त्यांच्या मनामध्ये संशय निर्माण झाला, तर ती ऑथॉरिटी आमच्या मॅनेजमेंट कमिटीनं दिलेली आहे ऑनफिल्ड अंपायरला. क्लीन अँड क्लिअर सेव्ह. न्यू बॅटर इमिडिएटली पोचा. 2 धावा त्याच मोबदल्यात एक फलंदाज धावचित होताना पाहायला मिळेल. अजय सर असं वाटलं होतं 50 पार धावफलक पोहोचेल RD11 किरवलीचं, मात्र या षटकात गतिरोधकाचं काम म्हणून महत्वाची भूमिका आपण बघत आहोत ती यज्ञेशनं साकारलेली आहे. जे वाढता धावफलक होतो, जो ग्राफ वाढत होता, त्याला पूर्णपणे आटोक्यात कंट्रोलमध्ये आपल्या नियंत्रणात येत. टेपाटून खेळण्याचा प्रयत्न, आउटर एज बॉल मागे, फ्रंट लेग पुढे आणला होता, ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाही, बॅटची बाहेरची कडा. दरम्यानला जोपर्यंत बाकअप येईल 1 धाव, आणि या सिंगल धाब्याच्या जोरावरती धावा संख्या आपण बघत आहोत पोचली पुढे ती 41 या आकड्यावर. अभयला आपण बघत आहोत न्यू बॅटर सध्या स्टॅकर एंडला. पाहिजे कशा पद्धतीनं महत्वपूर्ण पहिल्या डावाचा फिनिश करेल. जयनमान गोवे टीम कॅप्टन इमिडिएटली पोचा. गणेश स्पोर्ट्स लेनाड चे कॅप्टन उपस्थित आहेत. शेवटचा बॉल मिस टाइम फटका, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक जज करतोय, आणि त्याचं चांगलं जजमेंट. टर्निंग अ स्पेक्टॅक्युलर वन, टेकन कॉन्फिडंटली. आणखीन एक झटका बसेल RD11 किरवलीला. फलंदाज बाद. 41 धावा उभारलेल्या आहेत. पहिला डाव संपलाय. 42 चा टार्गेट. महत्वपूर्ण सामन्याचा टॉस यानंतर आपण कव्हर करणार आहोत. रिक्वेस्ट आहे जर्मन गोवेचे कॅप्टन पोचा. गणेश 11 लोणारचे कॅप्टन पोहोचलेले आहेत. टॉस साठी आपल्या समोर टॉस बॉक्स कक्षामध्ये जॉईंट होतील अजय घरत सर. ओव्हर टू यू टॉस बॉक्स. फर्स्ट इनिंग समरी आपल्या स्क्रीन समोर. आघाडीसाठी गोरखची दमदार सुरुवात होती. इंडिव्हिज्युअल या मॅच मध्ये 9 धाव्याचं योगदान. जितूच्या बॅटमधून आपण बघत आहोत 10चं योगदान. मिडल प्रशांतचा शॉर्ट कॅमेरा ज्याच्या बॅटमधून 19 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघितलं. फिनिशिंग टच मात्र कुठल्याही फलंदाजाला देता आला नाही. राकेश दत्ता, अभय तीनही फलंदाजांची ॲज अ फिनिशर म्हणून भूमिका निकामी राहिली, आणि महत्वपूर्ण डावात 41 उभारला गेल्या 42च्या पाठलाग करायचा. 10.50 धावगती कशा पद्धतीने रनचेस रंगेल या 21व्या द्वितीय सत्रात. याच मातीतील आपल्या हक्काचा माणूस आवाज अजय घरत सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच दीपवीर बिराडे. एक और मुकाबला जिसमें 42 रनों की चुनौती. पिछले मैच में भी बिल्कुल एग्जैक्ट यही टारगेट था 42 रनों का, और नक्षत्रा जूनियर टीम ने महज 2 ओवर के भीतर उस टारगेट को चेज किया था. खैर वो मैच अलग था, ये मैच अलग है. वो टीमें अलग थी, ये टीमें अलग है. ये मुकाबला
हेलो 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 चेक। सो ये मैच RD11 किरवली और जरीमरी स्पोर्ट्स पाए के बीच में खेला जा रहा है। आज पहला दिन लेट पंडित कालन मेमोरियल कप 2024 का। आइए एकवीरा स्पोर्ट्स नानकर की ओर से आप सभी का हार्दिक स्वागत है। किरवली टीम की बल्लेबाजी अच्छी थी, पहले 3 ओवर्स में 38 रन बनाए गए थे, लेकिन आखिरी ओवर में जबरदस्त वापसी गेंदबाज यज्ञेश द्वारा सिर्फ 3 रन खर्च किया और 3 बल्लेबाजों का काम भी तमाम किया। फील्डिंग लाजवाब देखने को मिली, खासतौर पर कैचेस बहुत अच्छे और एक जो छक्का भी बचाया गया था वो काबिले तारीफ। दरम्यान आपण व्यासपीठावर वळतोय, पाहुणे उपस्थित आहेत। सन्माननीय उमेशजी मुकादम पायगावचे उद्योगपती आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान करण्याची विनंती मी या गावचे पोलीस पाटील हरिदासजी काळन साहेबांना करतो। उमेशजी मुकादम, आपल्याला विनंती असेल आपण आमच्या या सन्मानाचा स्वीकार करावा। इस बीच सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं। पारी की शुरुआत करने के लिए पाये टीम की ओर से मुक्तेश और उनके साथ प्रणय। पहला ओवर लेकर गेंदबाज मनीष तैयार होते हुए। मनीष हेलो अच्छी शुरुआत यहाँ पर गेंदबाज मनीष द्वारा। पहली गेंद डॉट थी, उसके बाद लगातार 2 सिंगल्स, दोनों भी सलामी बल्लेबाज अपना खाता खोल चुके हैं। 42 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए जरीमरी स्पोर्ट्स पाए के सामने। स्ट्राइक इस समय मुक्तेश के पास। इस बार अक्रॉस द लाइन उठा के खेल दिया है, लेकिन पीछे फील्डर मौजूद है डीप मिड विकेट पर। अभय है वहां पर, अच्छे फील्डर है, सफाई से फील्ड किया, लौटाया विकेट कीपर को। सिर्फ 1 रन, धीमी शुरुआत है। आवश्यक रन रेट जो है वो पारी की शुरुआत से 10 के थोड़ा ऊपर है, 10.50 रन प्रति ओवर। और चूंकि पहली 4 गेंदों पर कोई बाउंड्री नहीं आई है, उस वजह से भी उसमें थोड़ी सी बढ़ोतरी हो रही है। बाउंड्रीज ढूंढने होंगे यहाँ पर बल्लेबाजों को। मनीष अपना अनुभव झोंकते हुए। 2 खिलाड़ी सर्कल के बाहर, दोनों भी ऑन साइड में रखे गए हैं। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट। इस बार क्लीन बॉल्ड, स्विच हिट करने का प्रयास था, लेकिन पूरी तरह से चूक गए बल्लेबाज प्रणय और आउट होकर पेविलियन में लौटते हुए पहला झटका लगता हुआ जरीमरी स्पोर्ट्स पाए को। रहा था, दबाव हटाने की कोशिश की, लेकिन बहुत ही सटीक लेंथ पर रखी हुई गेंद थी। लाइन भी बढ़िया थी ऑफ स्टंप के सीध में, और ऑफ स्टंप उखाड़ दिया मनीष ने। मनीष यदि हैट्रिक लेते हैं तो करण बजागे इनकी ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा।
नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं यज्ञेश, जिन्होंने बहुत ही बेहतरीन गेंदबाजी की। आखिरी ओवर डाला था और उसमें सिर्फ 3 रन खर्च किए थे, 3 विकेट्स चटकाए थे। लेकिन यदि पाये टीम को ये मैच जीतना है तो यज्ञेश को बल्लेबाजी भी अच्छी करनी होगी, बल्ले से भी जौहर दिखाने की आवश्यकता है, क्योंकि समीकरण थोड़ा सा मुश्किल जरूर हो रहा है। शुरुआत उतनी अच्छी हुई नहीं है बल्लेबाजी में। पावर प्ले की आखिरी गेंद लेकर मनीष, यहाँ पर देखना है स्टंप के ऊपर से एक बेल निकल गई थी, जिस वजह से खेल रोका गया है। बढ़िया गेंदबाजी की है, अनुशासन दिखाया है पहले ओवर में मनीष ने। पावर प्ले का ओवर बहुत इंपॉर्टेंट रहता है, जब खासतौर पर आपकी टीम ने बहुत बड़ा टोटल नहीं बनाया है। हालांकि छोटा टोटल भी नहीं कहा जा सकता है, 41 रन एक काफी अच्छा स्कोर बनाया है किरवली टीम ने। लेकिन पावर प्ले में जब अधिक रन्स बनते हैं तो फिर ऐसे लक्ष्य को बचाना इतना आसान नहीं होता है। इस बार इनसाइड आउट खेलने का प्रयास था, मोटा सिरा लगाया, गेंद जा रही है गली में, हनुमान वहां पर मौजूद है। अच्छा क्षेत्ररक्षण, सिर्फ 1 ही रन मिलेगा और इसके साथ ही ये सफल ओवर समाप्त होता हुआ मनीष बजा के द्वारा। पहले ओवर के बाद पाये टीम का स्कोर केवल 4 रन, 1 विकेट के नुकसान पर। अब बचे हुए 3 ओवर्स में 38 रनों की आवश्यकता है। आज मौसम काफी अच्छा है, हालांकि हल्की सी एक छटा आसमान में बादलों की जरूर है, जिस वजह से बहुत तेज धूप नहीं है मैदान में। और ये विंटर सीजन है, इसमें ज़्यादा तेज़ धूप रहती भी नहीं है, लेकिन गर्मी ज़रूर है। खास तौर पर जो गुलाबी ठंड कुछ 5-6 दिनों पहले यहाँ पर एक्सपीरियंस हम कर रहे थे, वो नहीं है। थोड़ा सा पिछले 2-3 दिनों में मौसम बदल गया है और काफ़ी उमस है, काफ़ी गर्मी है। और ऐसे में खास तौर पर खिलाड़ियों के लिए इतना आसान नहीं बनता है। एक तो आपको विरोधी टीम से भी जूझना पड़ता है और मौसम से भी आपको संघर्ष करना पड़ता है। नया ओवर लेकर गोरखनाथ दिगाड़ कर तैयार होते हुए, किरवली के सबसे अनुभवी ऑलराउंडर। बॉलिंग आक्रमण काफी अच्छा माना जाता है किरवली का, और नानकर के इस छत्रपति शिवाजी महाराज क्रिकेट ग्राउंड पर कई बार अच्छा खेल पेश किया है RD11 किरवली ने। लेकिन पाये टीम जरूर ज्यादा खेली नहीं है इस मैदान पर, लेकिन एक अच्छी टीम है और हम यही उम्मीद कर रहे हैं कि वापसी करेंगे पाये टीम के बल्लेबाज। यज्ञेश के पास स्ट्राइक, 1 रन पर बैटिंग करते हुए आउट होने वाले बल्लेबाज प्रणय। गोरख की पहली गेंद लगभग ओवर पिच बन रही थी, लेकिन गति थोड़ी सी कम थी। घसीटा है ऑन साइड में मिड विकेट पर, वहां पर मिस फील्ड, फंबल हुआ है। और डीप में फंबल करेंगे तो बल्लेबाज जरूर फायदा उठाएंगे। सिंगल को डबल में कन्वर्ट करते हुए बल्लेबाज यज्ञेश। स्कोर अब 6 रन, 1 विकेट के नुकसान पर। मिड विकेट की जो बाउंड्री है वो काफी लंबी भी है। मिड विकेट से आप देखोगे लॉन्ग ऑन की तरफ वो जो इलाका है, हमने कई बार देखा है वहां पर बहुत से बल्लेबाज कैच आउट हुए हैं, क्योंकि सबसे लंबी बाउंड्री है इस मैदान की दाईं नेट के बैट्समैन के लिए। अगली गेंद दाईं नेट से ओवर द विकेट। इस बार स्विंग किया ऑन साइड में, तगड़ा प्रहार है, फील्डर देखते रह जाएंगे। शानदार छक्का। बाजी में भी 6 रनों से स्कोर उछलता हुआ 12 रन। इसके बाद आज का चौथा मुकाबला, पहले राउंड का एक और मैच जय हनुमान गोवे बनाम गणेश 11 लोनाड़। टॉस होगा इस ओवर के बाद दोनों टीमों के बीच में, और दोनों कप्तान मौजूद है टॉस के लिए। गोरखनाथ का छोटा सा बॉलिंग रनअप, इस बार स्विच हिट किया है, एक और बेहतरीन स्ट्रोक, पॉइंट के ऊपर से निकाला और गेंद सीमा रेखा के बाहर। 4 रन। गेंदों को रखने की कोशिश, लेकिन ओवर पिच हो रही है गेंदें, और क्या बेहतरीन बल्लेबाजी का मुजाहरा पेश किया जा रहा है। पहले ऑन साइड में स्क्वायर ऑफ द विकेट छक्का जड़ा, उसके बाद स्विच हिट का इस्तेमाल करते हुए सटीक टाइमिंग के तहत 4 रन प्राप्त करते हुए यज्ञेश। स्कोर 16 पर पहुंच चुका है और 26 रनों की आवश्यकता है
महंगे साबित होते हुए गोरखनाथ 3 गेंदों पर 12 रन खर्च कर चुके हैं। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट। इस बार आगे निकलकर हैमर्ड किया है, एक और अच्छा शॉट, लेकिन डीप में प्रोटेक्शन है, डीप एक्स्ट्रा कवर पर राकेश मौजूद है वहां पर। अच्छा क्षेत्र रक्षण, सिर्फ 1 रन। बढ़िया टाइमिंग के साथ शॉट्स लगाते हुए यत्नेश, पूरा आत्मविश्वास उनका झलक रहा है बल्लेबाजी में। लेकिन अब स्ट्राइक रोटेट हुई है, स्ट्राइक मुक्तेश के पास। 2 पर बैटिंग करते हुए मुक्तेश 2 गेंदें खेली है उन्होंने, 3 गेंदें खेली है। इस बार शफल करते हुए हुक कर दिया है, गजब का स्ट्रोक है, गेंद मैदान के बाहर, 6 रन। पाए टीम का 23 रनों पर पहुंच चुका है। अब केवल 19 रनों की और जरूरत है मैच को जीतने के लिए। दोनों छोर से आक्रमण हो रहा है, यह फुल टॉस है, इस बार ऊंचाई ज्यादा, मौका बन सकता है। जिया फील्डर गेंद के नीचे और कोई गलती नहीं। हालांकि 2 खिलाड़ी आए थे, कॉलिंग का थोड़ा सा अभाव था, लेकिन अंतिम क्षणों में अभय ने कैच लपक लिया और पेविलियन में लौटते हुए मुक्तेश। इसके साथ ही 2 ओवर का खेल भी समाप्त होता हुआ, स्कोर 23 रन 2 विकेटों के नुकसान पर। बचे हुए 2 ओवर्स में 19 रनों की जरूरत है जरी मरी स्पोर्ट्स पाए टीम को यह मैच जीतने के लिए। अगले मैच का टॉस किया जाएगा, टॉस बॉक्स में जय हनुमान गोवे बनाम गणेश 11 लोणाड। मी विनंती करतोय सन्माननीय उमेशजी मुकादम यांना आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी या सामन्याची। आमच्या पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक कक्षामध्ये संपन्न केली जाणार आहे। सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल याची नोंद घ्या। कुठल्याही प्रकारचा DRS तुम्हाला मिळणार नाही, चेजिंग कंपल्सरी आहे, चॉईस बॉल नसेल आणि नवीनच चेंडू मिळेल। चेंडू कधी हरवला, फुटला, खराब झाला तरी देखील लोणाड संघाने टॉस जिंकलाय, निर्णय लगेच कळवायचा आहे, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। थँक्यू, दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, पाहुण्यांचे आभार। नेवर लेकर राकेश दिगाड़कर, अच्छी गेंद, फुलर लेंथ ऑन साइड में, थोड़ा क्रॉस बैटेड शॉट खेलने का प्रयास था, बीट हुए वहां पर यज्ञेश। नए बैट्समैन उत्कर्ष आए हैं और मैच रोचक स्थिति में बना हुआ है। 11 गेंदों में 19 रनों की आवश्यकता जरी मरी स्पोर्ट्स पाए टीम को यह मैच जीतने के लिए। राकेश दिगाड़कर एक और सीनियर खिलाड़ी किरवली की ओर से दाहिने से ओवर द विकेट जाते हुए। फुलर लेन ड्राइव किया बॉलर की दिशा में, अच्छा क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू में, गेंद को पीछे जाने नहीं दिया। पहला ओवर गेंदबाज के पक्ष में था, दूसरे ओवर में बल्लेबाजों का कमाल देखने को मिला और इस ओवर में एक बार फिर से गेंदबाज पलटवार करते हुए, वार और पलटवार की कहानी जारी है इस मुकाबले में। और पहले हाफ में भी हमने वो देखा बहुत हद तक अच्छा क्रिकेट कुल मिलाकर लेट पंडित कालन मेमोरियल ट्रॉफी 2024 में। इस बार थोड़ी धीमी गति से ओवर पिच गेंद ड्राइव किया है, वी में खेला है, सामने फील्डर मौजूद है ऋतिक के रूप में, अच्छा क्षेत्ररक्षण, सही थ्रो उनका, मात्र 1 रन लेने का मौका। दबाव एक बार फिर से बल्लेबाजों पर थोड़ा सा बढ़ रहा है इस ओवर में, खास तौर पर राकेश ने शुरुआत अच्छी की है, लेकिन अभी भी 3 गेंदें उनके ओवर में शेष है। कुल मिलाकर 9 गेंदों का खेल बाकी है, जीतने के लिए 18 रनों की आवश्यकता है। बेहद रोमांचक स्थिति में यह मैच। अगली गेंद का सामना करते हुए उत्कर्ष, बढ़िया गेंद, अंदरूनी किनारा, और आसान सा कैच तो नहीं था लेकिन उसको लपक लिया है दत्ता ने, मुश्किल अवसर था लेकिन बढ़िया कैच और बैट्समैन आउट। ऊपर नीचे हो रहा है मैच, कभी यहाँ जा रहा है तो कभी वहां जा रहा है, कभी इस गली तो कभी उस गली, घड़ी में लगे पेंडुलम की तरह। लेकिन अब फिलहाल 50-50 मैं समझता हूँ, क्योंकि 8 गेंदों में 18 रनों की आवश्यकता है। खैर थोड़ा सा मोमेंटम यहाँ पर गेंदबाज के पास नजर आ रहा है, राकेश बहुत ही सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी कर रहे हैं। नए बैट्समैन नितिन आए हैं जरी मरी स्पोर्ट्स पाए के लिए। 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं, 8 गेंदों में 18 रन चाहिए, स्कोर इस समय 24 रन 3 विकेटों के नुकसान पर। नितिन खेलने के लिए तैयार होते हुए,
राकेश चले ओवर द विकेट। ओ सामने प्रहार किया, गेंद हवा में, लॉन्ग ऑफ पर फील्डर जरूर है लेकिन मौका नहीं, उनके सिर के ऊपर से गेंद मैदान के बाहर, सिक्सर। हुआ 30 रन और अब है समीकरण 7 गेंदे 12 रन, 7-12। राकेश अपने ओवर की अंतिम गेंद लेकर, बढ़िया गेंद इस बार अपील हो रही है और आउट। प्लम एलबीडब्ल्यू, फुलर लेन की गेंद थी, उसको अक्रॉस खेलने का प्रयास किया, वहां पर चूक गए नितिन और नितिन का काम होता हुआ तमाम। मैच रोमांचक स्थिति में हमारे डीजे जालिंदर भी अच्छे रंग में नजर आ रहे हैं, अच्छे मूड में है और मनोरंजन करते हुए दर्शकों का। 6 गेंदों में 12 रनों की आवश्यकता है। राकेश का ओवर कमाल का रहा, हालांकि एक बड़ा हिट जरूर देखने को मिला लेकिन वो गेंद भी उतनी बुरी नहीं थी, वो शॉट बहुत ही उम्दा था, सीधे बैट से छक्का जड़ा गया था, लेकिन तुरंत वापसी भी की राकेश ने, आखिरी गेंद पर विकेट चटकाया नितिन का। नए बैट्समैन निखिल आए हैं, स्ट्राइक इस समय यज्ञेश के पास। यज्ञेश ने अच्छी बैटिंग जरूर की है लेकिन क्या उनकी ये पारी मैच विनिंग पारी साबित होगी या नहीं, ये देखने वाली बात है। आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालते हुए बायत के गेंदबाज हनुमान दिगाड़कर 8 गेंदों का सामना किया। अभी तक यज्ञेश ने 15 पर बल्लेबाजी करते हुए एक चौका जड़ा है और एक छक्का। और ऐसे 2 शॉट यदि इस आखिरी ओवर में आ जाएंगे तो फिर पाया टीम जीत सकती है। पहली गेंद शॉट ऑफ लेंथ पुल किया, ऊंचाई तो है और दूरी भी है, गगनभेदी स्ट्रोक, 6 रन। गेंद बहुत ही कमजोर गेंद थी हनुमान की, लेंथ को जल्दी पिक करते हुए बैकफुट पर जाकर करारा पुल शॉट खेला और क्या गजब की टाइमिंग थी स्ट्रोक में, ताकत भी थी, टाइमिंग भी थी, सब कुछ परफेक्ट था और रिजल्ट भी परफेक्ट आता हुआ बल्लेबाज के लिए। पहली गेंद पर सिक्सर। अब समीकरण 5 गेंदे और 6 रनों की जरूरत, चेसिंग कंपलसरी है। गोरखनाथ ने जरूर कुछ समझाया है गेंदबाज को लेकिन सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करने की जरूरत है। पहली गेंद कमजोर पड़ी है हनुमान द्वारा, हालांकि अच्छे गेंदबाज है, वापसी कर सकते हैं। शॉट थर्ड मैन पर एक खिलाड़ी, एक शॉट फाइन लेग, स्क्वायर लेग सर्कल के अंदर नजर आता हुआ, एक एक्स्ट्रा कवर और बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर। और फुल टॉस है इस बार, इनसाइड आउट ड्राइव किया, गेंद हवा में, फील्डर क्या पहुंच पाएंगे? जी आप पहुंचे जरूर लेकिन कैच नहीं कर पाए प्रशांत। अच्छा एफर्ट, बाउंड्री बचाई जरूर है और इसी बीच 2 रन पूरे करते हुए यज्ञेश, स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन 4 विकेटों के नुकसान पर। अब 4 गेंदों में 4 रन चाहिए। मैच में अभी भी रोचकता बरकरार है लेकिन जिस तरह से यज्ञेश खेल रहे हैं उसको देखते हुए यही कहा जा सकता है कि थोड़ा सा पलड़ा यहाँ पर पाए टीम का भारी। इस बार लपेटा है ऑन साइड में, एक और ताकतवर शॉट और 6 रन, इसके साथ ही मैच समाप्त करते हुए यज्ञेश हीरो बने हैं। यज्ञेश जरी मरी स्पोर्ट्स पाए टीम के लिए इस मैच में यह मुकाबला पाए टीम ने 6 विकेटों से जीत लिया है। कांग्रेचुलेशंस टीम जरी मरी स्पोर्ट्स पाए एंड हार्ड लक RD11 किरवली। मैन ऑफ द मैच वन एंड ओनली यज्ञेश, गेंद से भी चमके और बल्ले से भी जबरदस्त ऑलराउंड प्रदर्शन। 3 रन देकर 3 विकेट चटकाए थे अपने ओवर में और बल्लेबाजी के लिए जब आए तो मैच फिनिश किया उन्होंने 15 गेंदों में 29 रनों की नाबाद पारी।